सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी शिस्तभंगाचे प्रकार इतक्या प्रमाणात झाले की ही सभा आहे की मंगळवार बाजार असा प्रश्न उपस्थित झाला। सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी अभूतपूर्व गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत शिस्तभंगाचे प्रकार इतक्या प्रमाणात झाले की ही सभा आहे की मंगळवार बाजार असा प्रश्न उपस्थित झाला। सभागृहात कामकाज सुरू असताना अनेक नगरसेवकांनी नियमांना पूर्णपणे बगल दिल्याचं दिसून आलं। महापौरांची परवानगी न घेता नगरसेवक थेट उभं राहून बोलत होते। काही सदस्यांनी तर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन न घेता मध्येच हस्तक्षेप करत आपले मुद्दे मांडले। त्यामुळं एकाच वेळी अनेक जण बोलत असल्यानं नेमकं कोण काय बोलत आहे हे समजणं कठीण झालं होतं। महापालिकेच्या सभागृहात ठराविक कार्यपद्धतीनुसारच चर्चा होणं अपेक्षित असतं। कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी महापौरांची परवानगी घेणं आवश्यक असतं। तसंच एखादा नगरसेवक बोलत असताना दुसऱ्याला त्याच विषयावर भाष्य करायचं असल्यास पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन घेणं ही नियमावली आहे। मात्र या सर्व नियमांचा स्पष्टपणे भंग झाल्याचं चित्र या सभेत पाहायला मिळालं। विशेषतः पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून वातावरण अधिकच तापलं। नगरसेवक एकामागून एक उठून प्रशासनावर टीका करत होते। काही सदस्यांनी आपापल्या भागातील पाणी टंचाईचा मुद्दा मांडत प्रशासनाला धारेवर धरलं। यामुळं सभागृहात गोंधळाचं प्रमाण वाढत गेलं। या गदारोळामुळं सभेचं कामकाज सुरळीत पार पाडणं कठीण झालं। शिस्तीचा अभाव आणि नियमांचं उल्लंघन यामुळं लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। एकीकडं नागरिक पाणी, रस्ते, आरोग्य यासारख्या मूलभूत प्रश्नांनी त्रस्त असताना त्यांच्या प्रश्नांवर गांभीर्यानं चर्चा होण्याऐवजी सभागृहातच गोंधळ उडत असल्यानं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर आगामी सभांमध्ये शिस्त राखली जाईल का आणि नियमांचं पालन केलं जाईल का याकडं सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे।